हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा। तर आपण आजच्या श्लोकांना सुरुवात करूयात। आज मी ज्ञानेश्वरी माऊलींच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी शक्तीच्या बद्दलचा जो काही त्याच्याबद्दल मी थोडस आहे आणि थोडस एक्सप्लेन पण करून सांगणार आहे त्याच्याबद्दलच। येथे षट चक्रांच्या संदर्भातील काही महत्वाच्या ओव्या दिलेल्या आहेत, त्याचा विस्तारित अर्थ दिलेला आहे, ते आज आपण समजून घेणार आहोत। पहिल्यांदा येथे असं म्हटलं आहे, तेथ कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्राची शोभा, जे शब्द ब्रह्मणीची प्रभा अलौकिक। आता याचा अर्थ असा आहे, आधार चक्र आपल्या शरीरामध्ये 7 चक्रांची संकल्पना म्हणजे कल्पना केलेली आहे की 7 चक्र आपल्या शरीरामध्ये असतात आणि कुंडलिनी शक्ती जिथे असते तिथे मूलाधार चक्रामध्ये ती स्थित असते। तिला जागृत करून ती जसजसं एक एक चक्र भेदत आपल्या सहस्रारापर्यंत जात जाते, तसतसे प्रत्येक चक्रामध्ये असलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळत जातात असं योग म्हणणं आहे। तर तसं त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, तर ते थोडस आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ज्या वेळेला मूलाधार चक्रात ती जगदंबा कुंडलिनी चैतन्याला शोभा देणारी आणि शब्द ब्रह्माचा ओंकार प्रकाश पसरवणारी म्हणून प्रकट होते, ती 3.5 वेटोळे सोडून जेव्हा उभी राहते तेव्हा ती तप्त सोने याची चवी सारखी दिसते असं म्हटलेलं आहे। म्हणजे मूलाधार चक्रामध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे संधिवात आमवात इत्यादी आजार आहेत ते पूर्ण बरे होतात। मूलाधार चक्र म्हणजे मूळ आधार, आरोग्य आणि जीवन कल्याणासाठी मूलाधार चक्राचे फार महत्वाचं आहे। म्हणजे आपलं शरीर आणि आपलं जीवन हे जर संतुलीमध्ये आणायचं असेल तर मूलाधार चक्राची साधना करणे गरजेचे ठरते। तसेच मागच्या जन्मातल्या आठवणी सुद्धा या चक्रामध्ये साठवलेल्या असतात। मूलाधार चक्राची देवता जी आहे तिला गणपती मानलं जातं। ते आपण म्हणतो बघा, मूलाधार स्थितोसी नित्यम हा जो शब्द आपण बोलला जातो, तर तसं ते गणपतीचं स्थान आहे मूलाधार चक्र हे। त्याच्या आणि शिव असं दोघांचं सांगितलेलं आहे। त्याचा रंग लाल असून त्याला 4 पाकळ्या आहेत असे सुंदर वर्णन त्या चक्राबद्दलचे आहे। हे चक्र गती, ऊर्जा आणि शक्ती याचे प्रतीक आहे। याचे तत्व हे पृथ्वी तत्व आहे आणि स्थिरता हा त्याचा गुणधर्म आहे। त्याचा जेव्हा आपल्याला जप करायचा असतो मूलाधार चक्राचा, तर प्रत्येक पाकळीचा एक बीज मंत्र असतो, पण परंतु आपण फक्त मूलाधाराशी रिलेटेड असलेला लम हा शब्द जरी नुसता उच्चारला त्याला डोळ्यासमोर आणून, तरी त्याचे बेनिफिट्स म्हणजे त्याचे आपल्याला फायदे हे मिळायला सुरुवात होते। तर हे चक्र व्यवस्थित नसेल तर शरीरामधले जे ग्रंथी असतात त्यांचं काम व्यवस्थित होत नाही।
म्हणजे संधिवात होणं, लठ्ठपणा येणं, गुडघेदुखी होणं, रक्तांच्या गाठी होणं, रक्ताची शरीरामध्ये कमतरता जाणवणं, वात, टाचदुखी, रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता, अशक्तपणा इत्यादी गोष्टी आपल्याला मूलाधार चक्र स्थित नसल्यामुळे होऊ शकतात. त्याच्यामुळे मनुष्य सतत चिंताग्रस्त असतो, एका मतावर तो ठाम राहू शकत नाही. पण आपले मूलाधार चक्र जर व्यवस्थित कार्य करत असेल तर इतर लहान चक्रांना ऊर्जा पोहोचवण्याचे काम सुद्धा हे चक्र करत असते. असे लोक नेहमी निरोगी असतात, आनंदी आणि उत्साही असतात, निश्चयी असतात. ज्याप्रमाणे झाडाचे मूळ जर मुळात मजबूत असेल तर ते झाड पानं, फुलं, फळे यांनी खूप छान भरून जातं असं आपण म्हणतो. तसंच जर आपलं मूलाधार चक्र जर चांगलं व्यवस्थित काम करत असेल तर आपलं शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि इतर सगळ्या दृष्टीने आपण सक्षम होऊ शकतो. हे चक्र व्यवस्थित कार्यरत होण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे त्या चक्राचे ध्यान करणे असं आहे. तर या चक्रामध्ये मला वाटतं जास्त डिटेलमध्ये आपल्या शरीरामध्ये ते इतर महान कार्य करत असतात. आपल्याला माहीतही नाही आहे की आपल्या शरीरामध्ये एवढ्या मोठ्या घडामोडी घडतात आणि मूलाधार चक्राची जी 7 चक्रे आहेत, चक्रासारखी जी 7 चक्रे आहेत, तसेच अनेक चक्रे आहेत, पेशी आहेत, टिश्यू आहेत, मन, बुद्धी, चित्त, पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यांचं ज्ञान आपल्याला माहिती नाहीये. पण जसं जसं या चक्रांना आपण जागृत करत जातो तस तसं ह्याच्यातलं ज्ञान आपल्याला मिळायला मदत होते. त्याच्यानंतर पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र आणि हृदय चक्र. कुंडलिनी जेव्हा नाभिस्थानी मणिपुरात येते तेव्हा ती शरीरातील वायू आणि अग्नी यांच्या सहाय्याने शुद्धीकरण करते. त्याच्यासाठी इथे श्लोक असा त्यांनी म्हटलेला आहे, आता हृदय कमळी चहूकडे ते जाळीता अशुद्धी पडे, मग प्राणाची याही धडधडे धावे वाहे. याचाच अर्थ असा आहे की ती शक्ती जेव्हा हृदय कमळ अनाहत चक्रात येते नाभी तेव्हा अशुद्ध वासना जळून टाकते आणि त्यामुळे साधकाला श्वास अत्यंत सूक्ष्म आणि स्थिर होऊ लागतो. तेथे साधकाला अनाहत नादही ऐकू यायला लागतो असे इथे म्हटलेलं आहे. तर आता इथे मणिपूर चक्र आणि हृदय चक्राबद्दल सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. त्याच्याही आधी त्याच्या अलीकडे म्हणजे मूलाधार चक्राच्या नंतरचं जे चक्र येतं त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडस सांगते की त्याच्यावर थोडं स्वादिष्ठान चक्र म्हणून येतं. ते बेंबीच्या खाली 4 बोटे इथे त्याचं स्थान आहे असं सांगितलं जातं. म्हणजे त्याच्या चक्र आपल्याला काय सांगतं की मी कोण आहे, माझे अस्तित्व काय आहे ते चक्र सांगतं. त्याचबरोबर प्रजनन होते म्हणजे नक्की एका जीवातून दुसरा जीव निर्माण होतो. त्याची जीव काही जननेंद्रिय आहे त्याच्यावर स्वादिष्ठान चक्राचे अधिष्ठान असते. बऱ्याच व्यक्तींना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असतो, पुरुषांमध्ये शुक्राणूची कमतरता असते. तर त्यांनी स्वादिष्ठान चक्राचे जर ध्यान केले तर त्यांना त्याचे चांगले लाभ मिळू शकतात. तसेच मासिक धर्माचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी हे चक्र आपल्याला मदत करत असते. स्वादिष्ठान चक्र हे आपल्या सप्तचक्रामधील दुसरे चक्र आहे. मूलाधाराच्या वर 4 बोटे इथे त्याचे अस्तित्व असते. मनाचे निवासस्थान हे स्वादिष्ठान चक्र मध्ये आहे. आपण जे म्हणतो की मन कुठं आहे, हृदयात आहे का डोक्यात आहे का इतर कुठे आहे, तर मनाचे जे स्थान आहे ते खरं तर स्वादिष्ठान चक्रामध्ये सांगितलेलं आहे. गर्भधारणा झाल्यानंतर आपल्या जीवातील अनुभव, आठवणी या चक्रामध्ये साठवल्या जातात. या चक्राचा रंग हा नारंगी असून त्या चक्राला 6 पाकळ्या आहेत आणि नाभीच्या 4 बोटे खाली असते. या चक्राचा जो मंत्र आहे तो बम आहे.
याचे प्रतीक जलतत्व आहे. म्हणजे जसं आपण मूलाधाराचं हे पृथ्वी तत्वाचं मानलं बघितलं होतं, तसं ह्या चक्राचं जलतत्व सांगितलेलं आहे. हे हे चक्र जर व्यवस्थित कार्य करत नसेल तर व्यक्तींमध्ये, बायकांमध्ये, पुरुषांमध्ये लैंगिक समस्या येतात. नपुसकत्व, जननेंद्रियाचे विकार, मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार यांसारखे आजार त्यांना होऊ शकतात. मग या सगळ्यांच्यावर जर आपल्याला उपाय करायचा असेल तर त्या चक्राचं जर आपण ध्यान करू शकलो, केलं तर ह्याच्यातून आपण सहजरित्या बाहेर पडू शकतो. तसेच हे चक्र जर कार्यरत नसेल तर त्या व्यक्ती अतिशय भावुक असतात, स्वप्नाळू पण खूप असतात. असे लोक स्वतःला गर्दीपासून दूर ठेवतात व एकांतात मध्ये राहणं यांना पसंत असतं. नारंगी रंगाचे 6 पाकळ्यांचे सुंदर फूल हे घड्याळाच्या दिशेने फिरत आहे अशा प्रकारे बघून त्याचं आपल्याला ध्यान करायचं असतं. तर हे झालं स्वाधिष्ठान. आता थोडस मणिपूर चक्र आणि तुम्हाला आज्ञा चक्र हृदय चक्राबद्दल सांगते. तर त्या चक्राच्या वर जे येतं ते मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचं स्थान हे असं बेंगीमध्ये सांगितलेलं आहे. हे चक्र जर जास्त ऍक्टिव्ह असेल तर त्या व्यक्तींना कशाचीच भीती वाटत नाही. एखादी गोष्टीला खूप घाबरते किंवा काही गोष्टी घाबरत नाही. जर जास्त ऍक्टिव्ह असेल तर ते खूप बिनधास्त असतात, पण ज्यांचं चक्र ऍक्टिव्ह नसेल तर ते खूप घाबरटही असू शकतात. म्हणजे एवढे बिनधास्त असतात की काय होईल ह्याचा ते विचारही करत नाही. अवास्तव त्यांचं वागणं असतं, बोलणं असतं. तर गाडी चालवणारा एखादा इतका बिनधास्त असतो की 4 लोकांना ठोकलं तरी त्याला काही वाटत नाही त्याचं. एवढे बिनधास्त हे लोक असतात की. तर आपण कितीही नाकारलं किंवा कितीही स्वीकारलं तरी आपल्या सप्तचक्रांचा आपल्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. आपले शरीर जे आहे ते योगशास्त्रानुसार ग्रंथींपासून आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचकोश या सगळ्यांपासून तयार झालेलं तर असतंच. त्यामुळे सप्तचक्रांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे आणि तिला आपण जाणून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. तर हे मणिपूर चक्र जर जास्त ऍक्टिव्ह असेल तर ती व्यक्ती कुणाला घाबरत नाही असं मी जे म्हटलं ते काही चुकीचं नाही. आपण कधी कधी बघा आपल्याला भीतीचा गोळा पोटात येतो, मग तो गोळा जो येतो तो पोटातच काय येतो, छातीत तरी गोळा येत नाही, पायात तसा गोळा येतो पण भीतीचा जो गोळा असतो तो पोटातच येतो. तर मणिपूर चक्र जर जेव्हा आपलं छान ऍक्टिव्ह होतं तेव्हा आपल्याला आनंद जेव्हा होतो त्यावेळी हुरहुर लागते, थोडस भरून आल्यासारखे होते. याचे कारण मणिपूर चक्र हे आहे. म्हणजे अवधान, एखाद्या व्यक्तीला पटकन राग येतो जेव्हा समजून घ्यायचं की ह्या व्यक्तीचं मणिपूर चक्र बिघडलेलं आहे. काही व्यक्ती आपण बघतो आपल्या आजूबाजूला दिसतात, काही कारण नाही तरी रागवत असतात, काही कारण नाही तरी सारखी चिडचिड करत असतात. तेव्हा आपण समजून जायचं की ह्या व्यक्तीचं मणिपूर चक्र हे बिघडलेलं आहे म्हणून. तर जे डायबेटीस होतो तो सुद्धा ह्याच्यामुळेच होतो. पॅनक्रियास नावाच्या ग्रंथींमधून इन्शुलिन नावाचं हार्मोन्स येत असतं, ते डायबेटीस व्हायला कारणीभूत ठरतं. आपण जर मणिपूर चक्राचं मेडिटेशन केलं तर त्याच्या माध्यमातून मधुमेह सुद्धा आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. किडनीचे आजार सुद्धा मणिपूर चक्रामुळे होतात. तर मणिपूर चक्राचं मेडिटेशन केलं, त्याच्यावर ध्यान केलं आपण तर आपले किडनीचे आजार सुद्धा बरे व्हायला मदत होऊ शकते. मणिपूर चक्र हे सप्तचक्रांमधील तिसरे चक्र मानले जाते. त्याला सौर पेशींचे चक्र किंवा नाभी चक्र असेही म्हणतात. हे चैतन्याचे केंद्रबिंदू मानले जाते. मणिपूर हे आपल्या इच्छाशक्तीला नियंत्रित करते. स्वतःबद्दल तसेच इतरांबद्दलचा आदर करायला मदत करते. ज्यांचे मणिपूर चक्र हे व्यवस्थित ऍक्टिव्ह असते ते इतरांचा आदर करतात, रिस्पेक्ट देतात. त्याच्या पाकळ्या 10 मानल्या जातात आणि त्याचा मंत्र जो आहे तो रम असा आहे. जर आपण रम 10 पाकळ्या इमॅजिन केल्या आणि जर रमचा उच्चार केला तर ते चक्र ऍक्टिव्ह व्हायला मदत होत असते. तसंच हे जे चक्र आहे हे स्वादुपिंड आणि पचन संस्था यावरही काम करत असते. चक्र व्यवस्थित कार्य करत नसेल, व्यवस्थित पचन न होणे, पचन संस्थेचे इतर आजार, मधुमेह,
रक्ताचे इतर आजार, अल्सर यांसारखे आजार होऊ शकतात. बिघडले असेल तर भावनिक अस्थिरता जाणवते, भीती वाटते, सतत असुरक्षित असल्यासारखे वाटते, लहान लहान गोष्टींचा राग येतो, जसं मी म्हणाले होते तसं. आणि जर व्यवस्थित कार्य करत असेल तर ह्या व्यक्ती स्वतःवर तर प्रेम करतातच आणि इतरांवरही खूप प्रेम करतात, इतरांचा आदर करतात, सन्मान करतात आणि एखादा निर्णय खंबीरपणे घेण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये असते. असं हे मणिपूर चक्र आहे. आता याच्यानंतर यांनी सांगितल्याप्रमाणे थोडस हृदय चक्राबद्दल. हृदय चक्र जे आहे, जसं आपण हृदया म्हणजेच अनाहत चक्र आहे ते, हे सतत कार्य करत असते, ऍक्टिव्ह केले असता. छातीच्या इथे जेवढे काही अवयव आहेत, म्हणजे जसे काही फुफ्फुस आहेत, लिव्हर आहे, हे त्याच्यासाठी काम करत असते. आपल्याला दोन गोष्टी करायच्या असतात. एक तर आपलं हृदय आपलं स्ट्रॉंग करायचं असतं आणि शारीरिक लेवलवर आपला स्वभाव आणि आपली पर्सनॅलिटी कणतर बनवायची असते, भीती घालवायची आहे. तर मणिपूर चक्र हे त्यासाठी, तसेच हृदय चक्रही काम करते. हृदय चक्र हे भावनांचे चक्र मानले जाते. तुम्ही आणि आम्ही भावनिकरित्या एकमेकांशी बोलतो, त्या सर्व भावना आपल्या नाभीतून आणि दुसऱ्या हृदयातून निर्माण होत असतात. असं हृदय चक्र चांगलं करण्याचं काम हृदय चक्र करत असतं. एखाद्या व्यक्तीला दमा असतो तर त्याला त्याचं हृदय चक्र थोडंसं बिघडलेलं असतं, तर त्यांनी जर हृदय चक्राची साधना केली तर त्यांना त्याचा फायदा होतो. श्वास घ्यायचा त्रास होणे, सतत कफ होणे, खोकला येणे, त्यांनी हृदय चक्रावर नक्की काम करावं. सप्तचक्रांपैकी चौथे चक्र असून याला अनाहत चक्र असेही म्हटले जाते. हे चक्र प्रेमाचे आहे. प्रेम ही घाव भरून काढणारी नैसर्गिक शक्ती आहे. या चक्राला उपचाराचे केंद्र मानले जाते. या चक्रामध्ये आपली मनापासून इच्छा पूर्ण होण्याची शक्ती असते. या चक्राचा रंग हिरवा असतो. या चक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे सुंदर फूल आहे अशी कल्पना केली जाते. आणि या चक्राचा मंत्र जो आहे, बीज मंत्र सांगितलेला आहे, तो यम हा सांगितलेला आहे. हे चक्र आपले छाती आणि च्या मध्यभागी फुफ्फुस व हृदय यांचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करत असते. या चक्रामुळे आता थायमस नावाच्या ग्रंथी असतात आपल्या शरीरामध्ये, त्यांच्यावर नियंत्रण आणले जाते. हृदयाचे आजार, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब होणे, फुफ्फुसांचे आजार, स्तनाचा कॅन्सर, ॲलर्जी, सर्व प्रकारच्या आजारांचा संबंध हा हृदयाशी येत असतो. आणि हृदय चक्र हे तत्व वायू तत्व आहे. हे चक्र जर व्यवस्थित कार्य करत नसेल तर सतत विचार आणि भावना यांनी गुरफटलेले असतात. यांना लहान गोष्टींचा राग येतो, उदास वाटते. भावना आणि प्रेम यांचे प्रतीक असणाऱ्या हृदय चक्र व्यवस्थित कार्य करण्यासाठी हृदयावर लक्ष केंद्रित करून यम या मंत्राचा उच्चार करावा लागतो. हे चक्र जर ऍक्टिव्ह झाले तर इतरांवर भरभरून प्रेम करतात आणि निस्वार्थी मनाचे असतात. असं हे वायू तत्वाचे चक्र आहे. आजच्या काळामध्ये हृदयविकार तसेच रक्तदाब याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यांनी या चक्राचे नक्कीच ध्यान करावे, त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. असं हे चक्र आहे. त्याच्यानंतर इथे श्लोकामध्ये पुढे काय त्यांनी म्हटलेलं आहे, विशुद्ध कंठाबद्दल. मग कंठ दशौपै ठाके तेथ सुषुप्नेचे मुख्य विखे, तेणे चारी वाणी सुखे ओलांडील जे. म्हणजे इथे असं सांगितलेलं आहे, विशुद्ध चक्रापाशी म्हणजेच कंठस्थानी म्हणजे कंठ आपल्यावर ती सुषुम्ना नाडीच्या मार्गातून पुढे सरकते. तेथे पोहोचल्यावर साधकाची वाणी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी शुद्ध होते आणि ते शब्दांच्या पलीकडे जाऊ लागते असे म्हटलेले आहे. तर अशा या विशुद्ध चक्राबद्दल मी तुम्हाला थोडस सांगते की विशुद्ध चक्रामध्ये थायरॉइड ग्रंथीचं पण स्थान मानलं जातं आपल्या.
निरोगी शरीर आणि आनंदी जीवन हे यशाचे सूत्र आहे. सप्तचक्रातले 5वे चक्र हे कंठचक्र म्हणजेच हृदय विशुद्ध चक्र म्हणून मानले जाते. त्याचा रंग निळा आहे म्हणजेच आकाशी सांगितलेला आहे. या चक्राजवळ थायरॉइड आणि पॅराथायरॉइड नावाच्या ग्रंथी असतात. ही ग्रंथी आपण घेतलेला श्वास शेवटच्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात. यातून 3 प्रकारचे स्त्राव स्रवत असतात. हे चक्र जर व्यवस्थित कार्य करत नसेल तर अशा व्यक्तींना पुढे जाऊन गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे हे चक्र व्यवस्थित कार्यरत होणे हे महत्त्वाचे असते. विशुद्ध या शब्दाचाच अर्थ असा आहे शुद्ध किंवा स्वच्छ करणे. आत्म्याची किंवा मनाची शुद्धता या चक्राद्वारे केली जाते. बाहेरील गोष्टी ऐकणे किंवा बोलणे या चक्राद्वारे नियंत्रित केले जाते. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट निवडून बोलण्याचा, संवाद करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. या चक्राचं जे पाकळ्या आहेत त्या 16 पाकळ्या आहेत आणि त्याचा रंग हा निळा दिलेला आहे. हे चक्र मानेच्या 3ऱ्या व 5व्या स्थित आहे. म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये जे मणके सांगितलेले आहेत त्याच्यातल्या 3ऱ्या व 5व्या मणक्यामध्ये ते स्थित आहे असं मानले जाते. तोंड, दात, घसा, मान, अन्ननलिका या सर्वांच्यावर ते नियंत्रण करत असते. जर हे चक्र आपले व्यवस्थित कार्य करत नसेल तर घसा खवखवणे, कान व नाक यांमध्ये विकार होणे, दाताच्या समस्या, तोतरे बोलणे, कमकुवत आवाज अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. असे हे विशुद्ध चक्र सक्रिय होण्यासाठी हम ह्या बीज मंत्राचा उच्चार केला जातो. त्यामुळे वरील समस्या पूर्णपणे दूर तर होतातच. या चक्राचे तत्व हे आकाश तत्व मानले जाते. हे कंठचक्र जे आहे अतिशय महत्वाचा रोल प्ले करतं. जे शिक्षक असतात, ज्यांचे बोलण्याचे काम असते, अशा लोकांनी तर कंठचक्रावर इवन आपण सगळे सुद्धा जे आपण इथे बोलत असतो आपणही जर ह्या चक्रावर ध्यान केलं तर खूपच चांगला आपल्याला फायदा मिळू शकतो. जे लोक गायक आहेत किंवा ज्यांना सतत अनाउन्समेंट सारखी कामे करावी लागतात अशा लोकांनीही कंठचक्राला खूप जपावे, खूप जास्त महत्त्व द्यायचे असते. कंठचक्रावर काम केल्यामुळे बाकीचे जे आजार आहेत त्यांवर देखील काम केले जाऊ शकते. म्हणजे जसा थायरॉइड असतो तो थायरॉइड बरा होतो, श्वसनाचे जे आजार असतात ते बरे होतात, ज्यांच्या गळ्याला त्रास होतो, ज्यांच्या अन्नाकडे बघितल्यावर शिशिरी येते अशा लोकांनी पण ह्या चक्राचं मेडिटेशन केलं तर त्यांना फायदा होतो. घशामध्ये जिभेचे स्वादाचे सेन्सेशन आहे म्हणजे आपल्याला स्वाद कळतो, त्यामुळे कंठचक्राचे मेडिटेशन करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूयात आपण. या चक्रानंतर त्यांनी भ्रूमध्य आज्ञाचक्राबद्दलची माहिती सांगितलेली आहे. भ्रूमध्याचे ठाई पावे वो तू पाही, उलथा तो कळा पाहे रे डोळा. तसेच ज्ञानेश्वरातील ओवी तेथ ऊर्ध्वचक्र चहूकडे, जे हृदय दळी उघडे, तेणे प्रकाशाचे पवाडे देखी जेथे. आज्ञाचक्रामध्ये आल्यानंतर साधकाला दिव्य प्रकाशाचे दर्शन घडते असे म्हटले आहे. इडा आणि पिंगला नाड्यांचा संगम होतो आणि साधक अमृत स्थितीच्या जवळ पोहोचतो. आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या मानल्या जातात, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर या इडा पिंगला जे आहे डावी नाडी आणि उजवी नाडी म्हणजे चंद्र नाडी आणि सूर्य नाडी आपण जे म्हणतो त्यांनाच इडा आणि पिंगला ही नावं दिलेली आहेत. असं त्यांच्याबद्दलचं इथे अमृत स्थितीच्या जवळ पोहोचतो. म्हणजे इथपर्यंत आल्यानंतर आपण अमृत स्थितीच्या जवळ पोहोचतो असं म्हटलेलं आहे. तर ते जे चक्र आहे इथे ज्यांनी सांगितलेलं आहे ते भ्रूमध्यस्थ असलेलं आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्राचं स्थान कुठे आहे तर ज्या ठिकाणी आपण इथे गंध लावतो, जिथे आपण शंकराचा तृतीय नेत्र आहे असं आपण म्हणतो, ते चक्र जे आहे हे आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र जर व्यवस्थित काम करायला लागलं तर मेंदूवर कंट्रोल आज्ञाचक्र आणत असतं. आपल्या डोळ्यांमधील अश्रूंच्या पिशव्यांना
पण कंट्रोल करायचं काम हे आज्ञाचक्र करत असतं. विशेष करून विद्यार्थ्यांसाठी आज्ञाचक्राची साधना ही लाभदायी सांगितली जाते. कारण एकदा का आज्ञाचक्र डेव्हलप झालं की केलेला अभ्यास हा 100% लक्षात राहायला मदत होत असते आणि 100% लक्षात तर राहतोच आणि तो कायमस्वरूपी पण लक्षात राहतो. एखाद्या व्यक्तीला जो आजार असतो तो बरा करण्याचे काम हे आज्ञाचक्र करत असते. आपण जर आज्ञाचक्राद्वारे त्या अवयवांना सांगितलं की तू आता ओके आहेस, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणताही त्रास नाही आहे, तर तो अवयव आहे तो रिकव्हर होऊन बरा व्हायला मदत होते. नावातच तृतीय नेत्र आहे. म्हणजे जर आपण आज्ञाचक्रावर ध्यान केलं आणि जो अवयव दुखतोय त्या अवयवाकडे लक्ष देऊन जर आपण म्हटलं की तो आजार बरा झालेला आहे, तो आजार बरा झालेला आहे, तर तो आजार आपला नक्की बरा होत असतो. तिसरा डोळा प्रत्येकालाच असतो, फक्त तो सुप्त अवस्थेमध्ये असतो. भगवान शंकरचा तो नेत्र जागृत झालेला आहे, आपल्याला तो जागृत करायचा आहे. त्याला 6 सेन्स ऍक्टिव्हेशन झाले असे आपण म्हणतो. दुःखाचे अश्रू हे खारे असतात किंवा कडू असतात, ते नाकाच्या जवळून बाहेर पडतात. पण सुखाचे अश्रू जे असतात ते डोळ्याच्या कडेने बाहेर पडतात आणि ते गोड असतात सगळेला. आपल्याला दुःख झाले आहे, आनंद झाले आहे, पोट भरले आहे, भूक लागली आहे, जे खाल्ले आहे त्याचे रूपांतर कशात करायचे या सर्वचा निर्णय हे आज्ञाचक्र घेत असते. आज्ञाचक्राला तृतीय नेत्र असे देखील म्हटले जाते. आपल्या शरीरातील 7 चक्रांपैकी हे 6वे चक्र आहे. याला अंतर्दृष्टी चक्र असेही म्हटले जाते. या चक्राला सर्व ग्रंथींचा राजा मानले जाते. या चक्राला संकल्प चक्र असे देखील म्हणतात. हे चक्र इतके महत्वाचे आहे की आपण आपली वास्तविकता ओळखू शकतो आणि त्यामुळे आपल्या ज्ञानाचे दार उघडायला मदत होते. असे हे आज्ञाचक्र असते. त्याच्यानंतर आता सहस्रार चक्र. सहस्रार चक्र म्हणजे ब्रह्मरंध्र असे मानले जाते. सर्वात वरच्या चक्राला जेव्हा कुंडलिनी शिरते तेव्हा ती परब्रह्मामध्ये विरघळून जाते असे म्हटले जाते. जैसे सांडुनी सोनियाची मुस, मग सोनियाची या होय बांधीस, तैसा देहाचा हा सोस हारपे तेथे असे म्हटले आहे. जेथे सोन्याचा दागिना वितळवून पुन्हा सोने मूळ सोनेच उरते, तसा देहाचा अहंकार संपून जातो आणि योगी चैतन्यमय होतो. कुंडलिनी आणि परमात्मा हे एकत्र होतात. चक्रभेदाचा शरीरावर होणारा परिणाम. हे जे चक्रांचं भेदन जे होतं त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याच्या संदर्भामध्ये माऊली असं म्हणतात की या प्रक्रियेत योगी इतका शुद्ध होऊन जातो, इतका शुद्ध होऊन जातो की त्याचे शरीर हे देवासारखे भासू लागते. बाहेरीले लावण्य लोपे परी आतुलिया तेजाचे न मापे. बाहेरचे सौंदर्य, भौतिक सौंदर्य जरी कमी दिसले तरी आतले आध्यात्मिक तेज हे इतके वाढते की ते मोजताही येत नाही. अशा प्रकारे इथे या श्लोकातलं आपण सगळं सांगितलेलं आहे. चक्रांच्या बद्दलची माहिती इथे आपण घेतलेली आहे की जे ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितली आहे. तसं मी थोडस विस्तारित स्वरूपामध्ये सांगायचा इथे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर आता मी आधी पसायदान म्हणते, मग नंतर पुढचं आपण थोडंसं बोलूया. सगळ्यांनी हात जोडायचे. आठा विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेट दूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिचो आदि पुरुषी अखंडित येण ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल ज्ञान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडली चला, आता आपण थोड्या कुंडली वेळ जप कवरधारी करूयात. विठ्ठल कसं श्री वाटलं? ज्ञानदेव तुकाराम